नमस्कार, कसे आहात मैत्रिणींनो? आज आपण बनवणार आहे साराज रेसिपीमध्ये हक्का नूडल्स। घरगुती प्रकारचा आपण हक्का नूडल्स बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं 1 पाउच नूडल्स घेऊन आलेले आहे। याच्यामध्ये 1 किलो नूडल्स आहेत। ह्यातले आपण आता अर्धे बनवूयात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, पाणी आपलं गरम होते, त्याच्यामध्ये हे जे नूडल्स आहेत ते आपण याच्यामध्ये शिजवून घेऊयात। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लागायचं आहे तेवढ्या प्रमाणात घ्या। मी हे नूडल्स 2 जणांसाठी बनवत आहे। हे बघा, मी या पाण्यामध्ये नूडल्स टाकलेले आहेत। आता हे शिजून आपण त्यांचं पाणी काढून घेऊयात। आधी पहिले ह्याला शिजवून घेऊयात मस्त असं। तुम्ही बघू शकता आपले नूडल्स शिजलेले आहेत। बाजू आपले हे नूडल्स शिजलेले आहेत। तर आपण ह्या झाऱ्याने या प्लेटमध्ये आपण नूडल्स काढून घेऊया। हे नूडल्स छान असे शिजलेले आहे। हे नूडल्स छान असे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून एकमेकाला नूडल्स चिकटणार नाही। अशा प्रकारे मी तेल लावून घेते। ह्याला गरम असतानाच लावून घ्यायचं तेल। आपण हा कोबी चिरून घेऊया। कोबी, हे आलं लसणाचं पेस्ट, कांदा आणि कांदा पात। मी या ठिकाणी पॅन घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण नूडल्स बनवूया। हे घ्या। या ठिकाणी मी शेजवान चटणी घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे टोमॅटो केचप घेतलेला आहे, रेड चिली सॉस, ड्राय सोया सॉस, ग्रीन चिली सॉस। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात। त्याच्यामध्ये थोडा कांदा, आलं लसणाची पेस्ट, कोबी, पातीचा कांदा, हे थोडंसं फ्राय होऊन द्यायचं। हे असं भाजल्यानंतर थोडंसं हे भाजून घ्यायचंय, आलं लसूण कांदा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी, टोमॅटो केचप सॉस, रेड चिली, ग्रीन चिली आणि थोडासा नॉर्मल सोया सॉस। त्याच्यामध्ये हे आपले शिजवलेले नूडल्स,
चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, अशा प्रकारे हे आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.